हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आज मी खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर तुमच्यासोबत बोलत आहे. जसं आपण बघत आहे की डिपार्टमेंट PSIची आपली आन्सर की आलेली आहे. पण आन्सर की आल्यानंतर या 2 दिवसामध्ये मी काही गोष्टी अनुभवत आहे. याच्यामध्ये मला मुंबई पोलीस असेल, पुणे पोलीस असेल, ठाणे असेल, औरंगाबाद, नाशिक, नागपूर असेल, विविध जागेवरून मला कॉल मेसेज येत आहे त्या संदर्भात की एक मी व्हिडिओ बनवला होता कट ऑफ संदर्भात 32+, 37+. तर याच्यामध्ये मी काही गोष्टी अनुभवल्या की खूप लोकांनी एक दुष्प्रचार चालू केला आहे, त्याला प्रोपोगंडा चालू केलेला आहे की जर समजा आम्ही इथे जर पसरवल्या गोष्टी 40+ कट ऑफ लागेल, 45+ कट ऑफ लागेल, 40+ कट ऑफ लागणार आहे. तर याच्याने होत काय आहे की ज्या पण विद्यार्थ्यांचा स्कोर 32, 33, 34 आहे, मॅक्झिमम त्यांचेच कॉल आलेले आहे की सर आम्ही मागच्या मेन्सला होतो, मागच्या माझा स्कोर 55, 59 स्कोर होता, याच माझा स्कोर 37 आहे, 39 आहे, 35 आहे. तर करावं काय? कारण की भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात की 40+ स्कोर आहे. तर एक लक्षात ठेवा, मी इथे एक चुकीची जे माहिती म्हणू शकतो आपण, एक दुष्प्रचार आहे. आणि आपल्याला माहिती आहे डिपार्टमेंट आपला कसा आहे हे सांगायची गरज नाही तुम्हाला. पण माझं एक तुम्हाला असं म्हणणं आहे की या डिपार्टमेंटमध्ये या गोष्टी का बरं केल्या जातात हे समजून घ्या. प्रोपोगंडा असतो नेहमीच आहे, पहिल्यांदा नाही आहे. खूप साऱ्या नवीन विद्यार्थ्यांना मुली अक्षरशः काही पोलीसवाले सुद्धा रडले कॉलवर की सर आम्ही इतक्या खराब वाईट कंडिशनमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. आम्ही त्यांना हॅट्स ऑफ करतो त्या लेडीजला किंवा त्या पूर्व मुलांना वगैरे की त्यांनी ड्युटीवरून कशा पद्धतीने त्यांनी कशा प्रकारे त्यांनी अभ्यास केलेला आहे टाइम काढून. हे त्यांच्यासाठी सर्वात पहिले हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलीससाठी. पण या सर्व गोष्टी केल्यानंतर सिनियरकडून खूप साऱ्या आपण ऑब्व्हियसली शिवा खात असतो जनरली, सुट्ट्याच असेल किंवा काही गोष्टी असेल, काही गोष्टी बोलता येत नाही, सर्वांना माहितीच आहे. तर या सर्व या 2-3 महिन्यामध्ये आपण ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, गणपती बंदोबस्त असेल, नवदुर्गा बंदोबस्त असेल, ईदचा बंदोबस्त असेल, दिवाळी असेल, या सर्व बंदोबस्तामध्ये सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपला अभ्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने करत आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. पण हे सर्व करत असताना आन्सर की आल्यानंतर त्याच विद्यार्थ्याला जेव्हा 32-33 स्कोर जेव्हा येत आहे, त्या डोळ्यातून त्याच्या आसू, त्याला म्हणतो आपण रडतो, त्याच्या थांबत नाही त्याच्या डोळ्यातून. हे मला खूप वाईट वाटलं. म्हणून त्या व्हिडिओ मी अर्जंटमध्ये काही स्लाईड बनवली. मला एक सांगायची खूप जास्त मनातून वाटतं. कारण की बघा, काही गोष्टी काही लोक काय करत आहे तुम्हाला सांगतो, एक निगेटिव्ह प्रोपोगंडा पाठवत आहे, एक दुष्प्रचार करत आहे की बा 40+ कट ऑफ जाईल, 40+ कट ऑफ जाईल, खूप लोकांना 40+ स्कोर आहे. त्याला एक सिंपल तुम्ही एक म्हणा की तुझी आन्सर की दाखव मला, तुझी आन्सर की बघू दे, चेक करू दे, बघू दे किती स्कोर आहे, काय आहे. एकदा ह्या गोष्टी त्याला करायला हवा. कारण की 40+ स्कोर किती 8,000 ते 10,000 स्कोर राहणार आहे का? हा सिंपल तुम्ही विचार करा की एक नवीन माहिती मला मिळालेली आहे की 22,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे 28,000 पैकी. या 22,000 पैकी खरंच तुम्हाला वाटत आहे का की या कठीण पेपरमध्ये 10,000+ किंवा 8,000+ सुद्धा 40+ स्कोर असेल? बॉस, पॉसिबल नाहीये. हे माझी गॅरंटी आहे. सोडून देईल मी क्लासेस जर असं असेल तर, गुरुकुल बंद करून टाकेल जर असं असेल तर. मी लाईव्ह बोलत आहे जनरली. मी काहून असं बोलत आहे की मला एक नाव घेणं चांगलं नाही, पण मला काही कर्मचाऱ्यांचे फोन आले, ते अक्षरशः फोनवर रडत आहे 35 स्कोर 36 स्कोर घेऊन सुद्धा की सर आमचं कसं होईल, मला जसं बाळ झालेलं आहे, मी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे, मला या कंडिशन. ऑब्व्हियसली प्रत्येक कर्मचाऱ्याने खूप भयंकर स्ट्रगल केलेलं आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे की या 22,000 पैकी 10,000 खूप सिरियस विद्यार्थी होते. आणि हा व्हिडिओ त्या 10,000 विद्यार्थ्यांना, लोकांचा, मुलांसाठीच आहे की ज्यांचा स्कोर 30 आहे, 31 आहे, 32 आहे, 35 आहे. या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवला की तुम्ही सर्वांनी मेन्सला लागा. 4 ते 5 क्वेश्चन अजून रद्द झालेले आहे, म्हणजे चेंजेस होणार आहे. सिंपल क्वेश्चन एमपीसीला समजत नाही, त्यांची एवढी मोठी कमिटी आहे, त्या कमिटी मार्फत तिथे IAS ऑफिसर असतात. तुम्हाला साधा प्रश्न समजत नाही का की घोषवर्ण किंवा सरोजिनी नायडूचा किंवा खूप साऱ्या, तुम्ही ते बोलणार नाही प्रश्न, ते एक कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत, ते आपण बघू त्यात काय चॅलेंज करायचं आहे. तर तुम्हाला साधा प्रश्न तुम्हाला जर समजा सिंपल आणि सांगता येत नसेल तर त्या कमिटीचा अर्थ काय राहिला? तुम्ही 2-2 की देत आहे. ऑलरेडी पोलिसांना टाइम नसतो,
तुम्ही त्यांना 2 की देत आहे, सेकंड की देणार. सेकंड की 2 महिन्यानंतर येणार आहे. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवला, ते तुम्ही नंतर बघून घ्याल. चॅनलवर दिलेला आहे आपल्या, की तुम्हाला काय प्लॅनिंग करायची आहे वगैरे सर्व सांगून दिलं मी. तुमचं टेन्शनच मोकळं होऊन जातं आता सर्व गोष्टी काय आहेत. आयोगाचे जे पण सदस्य कर्मचारी जे पण आहेत, जे पण पेपर काढतात, सिंपल सी गोष्ट आहे, जो व्यक्ती प्रश्न काढतो त्याला उत्तर माहीत असायला पाहिजे. कॉमन सेन्स आहे. अदरवाईज तुमची जी टीम आहे ती टीम खरंच चुकीची आहे. की जर ज्या टीमला प्रश्न दिल्यानंतर उत्तर जर माहीत नसेल, तिला 2 आन्सर करायला लागत असेल, तर खरंच तुम्ही जे कमिटी ठेवले ते खरंच तुम्ही चेंज करायला पाहिजे. कारण की या ठिकाणी संपूर्णपणे प्लॅनिंगचा पार्ट लक्षात ठेवा. आता जसं बघतो आपण की काही माहिती पसरवण्याचे प्रयत्न चालू आहे. याच्याने होते काय की ज्यांचा स्कोर 32, 33, 34, 35 आहे त्यांचा मोरल डाऊन झालेला आहे. ज्यांचा 31 स्कोर आहे मोरल डाऊन झालेला आहे. अरे पण जर समजा कट ऑफ 30 लागला तर तुम्ही काय कराल? आणि कट ऑफ कधी लागतो? 1 महिन्याआधी मेन्सच्या. तेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे का? या बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या की जो मोरल डाऊन करायचा जो प्लॅनिंग चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांचा, तुम्हाला त्याच्या परे राहून तुम्हाला मेन्सचा अभ्यास चालू करायचा. बघा, मी ते काही बिझनेस करायला आलो ना, मला काही तुमचं काही करायचं आहे. मला असं वाटते की ज्या गोष्टी मी या 2 दिवसात फेस करत आहे मुलांचे, किंवा मला म्हणजे मुलं अक्षरशः, तो एक विद्यार्थी नाशिकचा विद्यार्थी आहे बिचारा, 5:30ला लायब्ररीकडे गेला बिचारा, तो तिथे जाऊन रडून राहिलेला आहे. मला सकाळी मी झोपत होतो, मला फोन आला 6-7 वाजता की सर असं असं आहे. म्हटलं मी याच्यामध्ये होतो. बोल बाबा काय आहे. एक महिला ते मुंबई पोलीसमधून मला फोन आला की मी या कंडिशनमध्ये आहे, मी अशा कंडिशनमध्ये सलाईनवर आहे, मी आता ॲडमिट आहे, माझी तब्येत खराब होती तरी मी अशा कंडिशनमध्ये. 37 स्कोर आहे. तो 37 स्कोर कमी आहे का या अशा पेपरामध्ये? पेपर टफ आहे, जागा 615 आहे, 8000 मुलं घेणार आहे, फक्त 22,000 मुलांनी पेपर दिलेले आहे, तरी कट ऑफ 40+ कसा जाणार आहे? हा निगेटिव्ह जो मोरल जो चालू आहे सर्वांना डाऊन करण्यासाठी, याच्या बाहेर निघा. आणि मला महाराष्ट्र पोलीसचे जे खरंच सिरियस विद्यार्थी आहेत, जे बघत असतील हा व्हिडिओ, त्यांनी खरंच हा व्हिडिओ त्या लोकांना सांगा की ज्यांचे खरंच मोरल डाऊन झाले की यार 31-32 आहे. तुम्हाला सांगतो मी, बिचारे खचून गेलेले आहे पूर्ण. म्हणजे असं नाही की त्याच्यावर पोस्ट आहेच ऑलरेडी, पैसा त्यांना भेटत आहे. पण मी जसं बघितलं आहे, माझे पण स्टुडंट्स भरपूर सारे विद्यार्थी आहेत नागपूरमध्ये. 4 ग्रुप असेल, 13 ग्रुप असेल, 15 ग्रुप असेल, नागपूर सिटी असेल, क्राईम असेल, UTC असेल, त्यांना मी ते प्रोसेस सांगू शकतो. पण तुमच्यासाठी उभा कोण राहणार आहे? तुम्हाला सांगणार कोण आहे? हे तर आपले क्लासेसवाले तर आपल्या पद्धतीने, हा तुम्ही आमच्याकडे क्लासेस करा, हे करा, हेच चालू आहे ना. मेन्सचे क्लासेस करा, फिल्मचे क्लासेस करा पुढच्या वर्षी. गरज नाही आहे. ज्यांचे स्कोर 30-31च्या वर आहे, 30, मी तर म्हणतो 30 वाल्यांनी कसं आहे माहिती आहे का? अरे सेकंड की मध्ये 4 ते 5 चेंजेस आहेत. एक एक्झाम्पल पकडायचं, तुम्ही 3 तरी क्वेश्चन जरी बरोबर आले ना, एका क्वेश्चनला 1.25 मार्क वाढते. कोणी म्हणले एकच मार्क वाढणार सर, हे कुठून कोणता कॅल्क्युलेशन आहे? बघा, तुम्ही निगेटिव्ह मध्ये पकडलाय तो प्रश्न, तर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये आणता तर 0.25 वाढणार आहे आणि 1 मार्क वाढणार आहे. तर 1.25 क्वेश्चन मार्क तुमचे वाढते एका क्वेश्चनच्या. 3 जर तुमचे वाढले तर 4.25 मार्क तुमचे वाढत आहे. तर ज्याचा स्कोर 30 मार्क सुद्धा आहे तो सुद्धा मेन्सला इलिजिबल 100% होणार आहे, हे लक्षात ठेवा. या कारणामुळे जास्त लोकांचे स्कोर नको आहे का? जो सांगायचा ना 60 आहे, 55 आहे, 58 आहे, त्याला एकदाच आन्सर की पाहू दे ना यार. तो काय तुम्हाला सांगेल, तुम्हाला सांगतो, अरे यार आन्सर की माहित नाही कुठे गेली, अरे यार चेक नाही केली, अरे यार माहित नाही, अरे यार मी दाखवू शकत नाही. समजून जा नकली आहे. आता मी 2-3 जणांचे आन्सर काय बघितले, लोकांना सांगून राहिले 58 आहे, 60 आहे, 48 आहे, 50 आहे, निघाले 28 निघाले, 30 निघाले. मग काय करता आता अशा ह्याच्यात? म्हणून मला तुम्ही म्हटलं चला सांगून द्यावं लोकांना की ऍक्च्युअल स्कोर किती आहे, सांगितलं का जात आहे. तुमचे मोरल डाऊन आहे. ऍक्च्युअली मोरल डाऊनचं हे होते काय की आता कसं अँसर कीचे काही हे असते, ते पण मी सांगितलेलं आहे. अँसर की 2.5 महिन्यानंतर येणार आहे, 2 महिन्यानंतर येणार आहे सेकंड अँसर की. तोपर्यंत तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्ही काय कराल, यार आपण मेन्सलाच नाही आहो, 40 कट ऑफ जाणार आहे, तर काय करा, अभ्यास करून काय करायचं आहे, हा आपल्या डोक्यात चालू आहे सध्या. आता 50 कट ऑफ 33-34 लागला, 32 लागला, सेकंड की मध्ये मार्क वाढल्यावर, सेकंड की मार्क वाढल्यावर काय कराल नंतर? एखादा अभ्यास होणार आहे का? पण ज्यांनी या गोष्टी पसरवलेल्या आहे, आपण म्हणतो ना पाय ओढणारा देश, लोक पाय ओढण्यात एक्सपर्ट आहे, खेकड्याचा देश काही लोक आहेत, काही लोक काही प्रमाणात
एक्झाम्पल तो मी बघत आहे, म्हणजे मी तो बस अनुभवला या 1-2 दिवसात. आन्सर की पर्सनली मी चेक केलेला आहे, मला ज्यांचा डाऊट वाटला तर मला असं वाटते की तुम्ही त्या गोष्टी बघा. एक थोडंसं मॅच्युअर्ड माइंड तुम्ही सुद्धा आहात. काही असेल तर मला सांगा, मी तुम्हाला नंबर पण सांगितलेला याच्यामध्ये. आणि एक फ्री फ्रँक माइंडने, फ्रेश माइंडने अभ्यास करा. मेन्सची स्ट्रॅटेजी चांगली पद्धतीने ठेवा. ते पण मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्हाला मी फक्त गाईड करत जाईल. कारण की कसं नागपूरवर प्रत्येक व्यक्ती येऊ शकत नाही मला भेटायला. आणि मी जसं बघितलं, मला नागपूरपेक्षा मुंबई, पुणे, मुंबईतले भरपूर सारे आहेत तिथे पोलीसवाले. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, मला कंटिन्यू कॉल येत आहे 2 दिवसापासून ॲन्सर केल्यापासून. तर मला असं वाटते की तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचावा. सोबत मी 2-3 व्हिडिओ पुन्हा बनवलेले आहे. एक स्ट्रॅटेजी लेक्चर बनवलेलं आहे आणि सेकंड तुम्हाला सांगितलं की सेकंड की केव्हा येणार आहे म्हणून. तर सर्व व्हिडिओज बघा, 3-4 व्हिडिओ बघा. माइंड फ्रेश ठेवा. जास्त लोकांना विचारू नका. ॲन्सर की दाखव हे विचारा, थोडंसं मला वाटेल एक चांगलं वाटेल. जो सांगा ना 50-55 कट ऑफ लागणार आहे, 10,000 विद्यार्थी घेणार आहे. रेशो सुद्धा वाढवायचा प्रयत्न चालू आहे, गव्हर्नमेंट मार्फत रेशो सुद्धा वाढवणार आहे. 12चा 15 होऊ शकते आणि होणारच आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होणार आहे. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवा. आणि एक एक्झाम्पल सोडा ना, अरे नाही झालं समजून घ्या, आता पुढची एक्झाम आहेच, वाया जाणार आहे का? नाही. पण आपण मेन्समध्ये आहो हे लक्षात ठेवा. आणि मी माझा अनुभव सांगत आहे, एक्सपिरियन्स जो माझा 7 वर्षाचा अनुभव आहे. माझे वडील SRPF म्हणजे लाईन बॉज आहो. PSI पहिल्या अटेम्प्टमध्ये काढली आहे डायरेक्ट, आणि आता पोलिसांना शिकवत आहोत. तर पोलीसवाल्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, हे लक्षात ठेवा. त्यानुसार मी सांगत आहे. हवेतल्या गोष्टी नाही आहे की बाबा चला आहे, क्लासेस आहे, व्हिडिओ, असं काही नाही आहे. तर बस एक तुमच्यासाठी एक बनवलं आहे, तुमचं माइंड स्ट्रॉंग करायसाठी बनवलेलं आहे. आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. जे पण 30च्या वर आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने मेन्सचा अभ्यास करा. आणि ज्यांचा कमी स्कोअर आहे त्यांनी नेक्स्ट एक्झामला खरंच प्रिपेअर होऊन जा. मी त्यांना मग सांगा, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जे 26, 25, 24 वाले जे विद्यार्थी आहे त्यांनी नेक्स्ट इयरच्या एक्झामला, काही नेक्स्ट इयर पण एक्झाम आहे. PSI डिपार्टमेंट PSI एक्झाम बंद होणार नाही आहे, त्याच्यामुळे टेन्शन नको आहे. ते पण आयोगने पण सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांचा कमी स्कोअर असेल 30च्या खाली, 28च्या खाली, त्यांनी नेक्स्ट एक्झामला करा. पण जे 30च्या जवळपास आहे सर्वच विद्यार्थ्यांनी मेन्सला शांतपणे फ्री माइंडने अभ्यास करा. सुट्ट्या घ्यायचा प्रयत्न एकदम नको करा कोणीच. सध्या आपलं तुम्हाला माहिती आहे मेन्सचा अभ्यास आपला झालेला असतो. 1-1.5 महिना थोडासा आपला अभ्यास चालू ठेवा, नंतर मग तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं अजून काय असेल तर मला काय तुम्ही विचारू शकता. थँक्यू.